पत्रामध्ये उतरवायचे आहेत. ओके ताई, तर मी तुम्हाला एक एक पत्र देणार आहे. ओके, सगळ्यात मी आधी ह्या ताईंना विचारणार आहे की ताई, तू कोणाला पत्र लिहिलेस? मी पत्र लिहिलंय ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांना. वाह, बरं, Thank you. स्वामींनाच पत्र लिहावंसं का वाटतंय तुला? म्हणजे आता सगळं काही स्वामीचं आहे, त्याच्यामुळे त्यांना मी पत्र लिहिलेलं आहे. अच्छा ताई, मी विनंती करतो की तू पत्र वाचून हो दाखवायचं. हो, नक्की. श्री स्वामी समर्थ. स्वामी राया, कोरोनामध्ये तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आणि आमचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. तुमचं जे वाक्य आहे ना, मैं गया नहीं अभी जिंदा हूँ, हे वाक्य प्रत्येक वेळी सेवा करताना आणि प्रत्येक अनुभवातनं जाणवतं. आई वडील भाऊ बहीण आणि सर्व सख्यांचं सर्व नातं तुम्ही पार पाडता. माझे स्वामी आजोबा, स्वामींचरणी माझी एकच प्रार्थना आहे की ह्या जीवनानंतर सुद्धा स्वामींची सेवा, माझ्या म्हणजे मरणानंतर पण स्वामींची सेवा जे काही असेल पुढचं, त्याच्यामध्ये स्वामी सेवा आयुष्यात राहावी. वा, नक्कीच. आणि अर्थातच स्वामी ब्रह्मांड नायक आहे, नायक आहे. त्याच्यामुळे त्यांना आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी तसं. आधीच माहीत असतात. आणि अर्थातच जेव्हा तुम्ही अगदी मनापासून स्वामींवरती भक्ती करता तेव्हा ते त्याची प्रचिती आपल्याला देतच असतात वेळोवेळी आणि क्षणोक्षणी. आणि प्रत्येक सेवेकऱ्याला स्वामींचा अनुभव येतो. जो सेवेकरी स्वामींच्या सेवेत जातो त्याला स्वामी बिना अनुभवाचं ठेवतच नाहीत. प्रत्येकाला स्वामींचा अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई, खूप छान पत्र लिहिलेस तू स्वामींना. आणि आता आपण ह्या ताईंना विचारणार आहोत. ताई, ताई तू कोणाला पत्र लिहिलेस? मी माझ्या बहिणीला पत्र लिहिलेलं आहे, आणि बहिणीलाच का लिहावंसं वाटतंय? कारण ती आज या जगात नाहीये म्हणून तिला लिहावंसं वाटतं. प्रिय सुजाता, आज तू या जगात नाहीस, परंतु आमच्या हृदयात कायम राहशील. तुझ्या आठवणी काय म्हणून नाहीत आमच्यासोबत. मला आजही आठवतं की दोघी मिळून खेळत होतो, मिळून शाळेत जात होतो, मिळूनच बागडत होतो. आपली प्रत्येक वस्तू ही एकसारखी असायची म्हणून आपल्याला घरी ओळखत असत. तू नेहमी मला वेळात वेळ काढून फोन करायची, पण मला त्यावेळी तुझ्या वेळेची किंमत कळाली नाही. आणि आज अशी वेळ आली आहे की प्रयत्न केला तरी तुझ्याशी बोलू शकत नाहीये. अशी आम्हाला अर्ध्यावर सोडून का गेलीस. आणि मी तुला धन्यवाद करू इच्छिते की तू जाता जाता प्रत्येकाच्या भावना कशा जपायच्या आणि प्रत्येकाविषयी आदर कसा ठेवायचा. व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला बोलणे, त्याच्याविषयी व्यवस्थित, त्याच्याबरोबर व्यवस्थित राहणे हे शिकवलंस. आणि सॉरी की मी तुझी तळमळ समजू शकले नाही. ताई, मला कल्पना आहे की तुम्हाला काय त्रास होतोय ते, पण आज ह्या पत्राद्वारे तुमच्या भावना तुमच्या ताईंपर्यंत नक्कीच पोचतील आणि तिचं लक्ष आहे तुमच्यावरती. ती ज्यावेळेस होती त्यावेळेस तिची किंमत कळाली नाही, ज्यावेळेस ती गेली त्यावेळेस तिची किंमत कळाली. आणि तिच्यामुळं असं झालं की प्रत्येक व्यक्तीची किंमत कळाली. आणि मी त्यावेळेसपासून ठरवलं की प्रत्येकाला आहे तोपर्यंत, मग तो वैरी असो किंवा दुश्मन, किती जरी त्याने तिरस्कार केला तरी त्याला 4 शब्द बोलायचे. कारण का, माणूस वाईट गोष्टीची जशी आठवण येऊन म्हणजे जास्त आठवण होती तसे चांगल्या गोष्टीची कधीच होत नाही. त्यामुळे मी ठरवलं की प्रत्येकाला बोलणे, म्हणजे जेवढं होईल तेवढं बोलणे, जेवढं माझ्याच्याने होतं तेवढं त्याला प्रयत्न करणे, ही गोष्ट मला तिनं शिकवली. त्याबद्दल तिचे धन्यवाद मनापासून. नक्कीच नक्कीच ताई. आणि तुमच्या सगळ्यांच्या भावना नक्कीच त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोचणार आहेत. मला खरं तर मी सांगू का, म्हणजे मला आज मी इतका खरं तर भावूक झालेलो आहे. मी 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमाचा खरंच इतका ऋणी आहे किंवा सर मराठीचा इतका ऋणी आहे ना, की त्या निमित्ताने ना मला इतक्या सगळ्या भावना अनुभवायला मिळत आहेत या पत्राद्वारे. कारण कसं असतं ना की आपलं आयुष्य हे एक क्षणभंगूर आहे आणि या क्षणभंगूर असलेल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण किती जणांबरोबर अबोला धरणार आहोत आणि किती जणांबरोबर आपण आपल्या मनातल्या इच्छा किंवा आपल्या मनातल्या भावना आपण व्यक्तच करणार नाही आहोत. आणि ते आत्ताच करायचं आहे. नंतर काय होतं ना, ती भावना व्यक्त केली नाही आणि समजा दुर्दैवाने ती व्यक्ती आपल्यापासून लांब निघून गेली
किंवा या जगातून निघून गेली का मग त्या आयुष्यभर त्याची सल आपल्याला टोचत राहते की कदाचित त्यावेळेला जर आपण आपल्या मनातली गोष्ट व्यक्त केली असती तर आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचल्या असत्या आणि त्याच्यामुळे कदाचित ते नातं अजून घट्ट झालं असतं आणि तो अबोला दूर झाला असता, हो की नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पत्र हे जे आहे ना हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. एकदा जोरदार टाळ्या मनातल्या पत्रासाठी झालं पाहिजे आणि या पाची ताईंसाठी झाल्या पाहिजेत. आणि या मनातल्या पत्रानंतर आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे.